उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले मनपूर्वक स्वागत. मला आशा आहे की आपण सर्वजण चांगले आहात आणि देवाच्या आशीर्वादांचा अनुभव घेत आहात. मागील भागात आपण पाहिले की देवाने योसेफाला तुरुंगातून बाहेर काढून मोठ्या अधिकाराच्या स्थानावर नेले आणि त्याच्यामार्फत अनेक लोकांचे जीवन वाचवण्याची योजना तयार केली. आजच्या भागात आपण पाहणार आहोत की दुष्काळामुळे योसेफाचे भाऊ अन्न खरेदी करण्यासाठी मिसरमध्ये येतात. त्यांना ओळखता न येता योसेफ त्यांची परीक्षा घेतो. या घटनांमध्ये आपण पाहतो की त्यांच्या अंतःकरणात पश्चातापाची भावना जागृत होऊ लागते. त्यांनी पूर्वी केलेल्या चुकींची जाणीव त्यांना होते. तसेच बन्यामीनला मिसरमध्ये आणण्याची अट ठेवली जाते, ज्यामुळे त्यांच्या जीवनात आणखी एक कठीण निर्णय येतो. या सर्व प्रक्रियेत देव त्यांच्या अंतःकरणात कार्य करत आहे आणि त्यांना बदलण्यासाठी तयार करत आहे. चला तर मग आजच्या वचनाकडे आपण लक्ष देऊया. उपासना कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. प्रियांनो, आजच्या कार्यक्रमात आपण उत्पत्ती अध्याय 42 याच्या 5व्या वचनापासून ते अध्याय 43 याच्या 15व्या वचनापर्यंत अभ्यास करणार आहोत. आता आपण उत्पत्तीचं 42वा अध्याय आणि त्याचं 5वं वचन आपण वाचूया. याप्रमाणे इस्रायलाचे मुलगे इतर लोकांबरोबर धान्य खरेदी करण्यास आले, कारण कनान देशात दुष्काळ पडला होता. आता आपण या नाट्यमय क्षणाकडे येतोय. यासाठी आपण वाचूया अध्याय 42 वचन 6. योसेफ त्या देशाचा मुख्य अधिकारी होता आणि देशातल्या सर्व लोकांस तोच धान्य विकित असे. योसेफाच्या भावाने येऊन जमिनीपर्यंत लवून त्यास मुजरा केला. योसेफ त्यांची वाट पाहत होता. त्याला माहीत होते की त्यांना यावेच लागेल. त्या दिवशी जगभरातून प्रतिनिधी मंडळे आली होती. दुष्काळ जगभर पसरला होता. म्हणून तो पाहतो की ते 10 पुरुष येत आहेत. ते सर्व त्याच्यापुढे नमन करतात. ते लगेच योसेफासमोर जमिनीपर्यंत लवून त्यास मुजरा केला. त्याला कसे वाटले असेल असे तुम्हाला वाटते? तुम्हाला काय वाटते? योसेफाच्या स्वप्नांची ही खरी पूर्णता आहे. तुम्हाला आठवते का की लहानपणी त्याने स्वप्नात पाहिले होते की सर्व पेंढ्या त्याच्या पेंडीला नमन करतात. येथे ते घडत आहे. त्याचे सर्व मोठे भाऊ त्याच्यासमोर जमिनीपर्यंत लवून त्यास मुजरा करीत आहेत. वाचूया आपण 7वं आणि 8वं वचन. योसेफाने आपल्या भावास पाहताच ओळखिले, तथापि त्यांच्याशी अनोळख्यासारखे वागून त्याने कठोरपणाने त्यास विचारले की तुम्ही कोठून आला? त्यांनी म्हटले, कनान देशातून धान्य खरेदी करण्यास आम्ही आलो आहो. योसेफाने आपल्या भावांना ओळखिले, पण त्यांनी त्याला ओळखिले नाही. तो त्यांच्याशी कठोरपणे का वागला हे तुम्हाला माहीत आहे का? तो त्यांची परीक्षा घेत आहे. तो त्यांची संपूर्ण परीक्षा घेणार आहे हे आपल्याला कळेल. तो त्यांना काही भेदक प्रश्न देखील विचारणार आहे. वाचूया आपण 9 ते 11 ही वचने. मग त्यांच्याविषयी जी स्वप्ने पडली होती त्यांचे योसेफास स्मरण होऊन तो त्यास म्हणाला, तुम्ही हे राहा, देशाची मर्मस्थाने पाहण्यासाठी तुम्ही आला आहात. ते म्हणाले, महाराज नाही, आपले दास अन्नसामग्री खरेदी करण्यास आले आहेत. आम्ही सर्व एकाच पुरुषाचे मुलगे असून सरळ माणसे आहो. आपले दास हेर नव्हेत. माझ्यावर विश्वास ठेवा, योसेफ हे मुद्दाम करीत आहे. यावेळेस आपण 12 आणि 13 ही दोन्ही वचनं आपण वाचूया. तो त्यास म्हणाला, नाही, तुम्ही देशाची मर्मस्थाने पाहण्यास आला आहात. ते म्हणाले, आम्ही आपले दास 12 भाऊ असून कनान देशातल्या एका पुरुषाचे मुलगे आहो. सर्वात धाकटा आज मितीस बापापाशी आहे व एक नाहीसा झाला. तो त्याच्या कुटुंबाबद्दल शक्य तितकी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांना तो कोण आहे हे कळू देत नाही. तो त्यांच्यावर हेर असल्याचा आरोप करतो. त्याच्या आधी तिथे फक्त 10 पुरुष आहेत. ते कबूल करतात की ते खरोखर 12 आहेत आणि एक त्यांच्या वडिलांसोबत घरी आहे आणि दुसरा नाही असा त्यांचा विचार आहे. दुसऱ्या शब्दात ते योसेफाला मृत मानतात, पण तो त्यांच्या समोर उभा आहे.
आता तिसऱ्यांदा योसेफ त्यांच्यावर हेर असल्याचा आरोप करतो. आपण वाचूया 14 ते 16 ही वचने. मग योसेफ त्यास म्हणाला, तर मग मी तुम्हाला म्हटले तेच खरे आहे, तुम्ही हेरच आहात. आता तुमची कसोटी पाहतो. फारोच्या जीविताची शपथ, तुमचा धाकटा भाऊ येथे आल्याशिवाय तुमची येथून सुटका होणार नाही. आपल्यापैकी एकाच त्या भावाला आणावयास पाठवा. तुम्ही येथे अटकत राहा, म्हणजे जे तुम्ही म्हणता ते खरे आहे किंवा नाही याची परीक्षा होईल. नाहीतर फारोच्या जीविताची शपथ, तुम्ही हेर ठराल. योसेफ त्याच्या धाकट्या भावाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहे. हे लोक खरोखर त्याचे सावत्र भाऊ आहेत, परंतु बन्यामीन त्याचा सख्खा भाऊ आहे आणि तो त्याला भेटू इच्छितो. तो हे साध्य करण्याचा प्रयत्न अशा प्रकारे करतो. यावेळेस आपण 17वं वचन वाचूया. मग त्याने त्यास 3 दिवस एकत्र अटकेत ठेविले. तो त्यांना बंदीगृहात बंद करतो. आता त्यांच्यासाठी परिस्थिती वाईट दिसते आणि त्यांना आश्चर्य वाटते की काय होणार आहे. वाचूया आपण 18वं वचन. योसेफ त्यास तिसऱ्या दिवशी म्हणाला, मी देवाचे भय बाळगणार आहे, म्हणून हेच करा, म्हणजे तुमचा जीव वाचेल. जर भावांना योसेफ कोण आहे याची कल्पना आली असती तर हे विधान तेच होते. तो म्हणतो, मी देवाला घाबरतो. त्या दिवशी याकोब आणि त्याच्या कुटुंबाव्यतिरिक्त इतरही लोक होते ज्यांना देवाची ओळख होती. त्यांना माहीत होते की देवाकडे जाण्याचा मार्ग बलिदानाने आहे. तथापि या प्रकारच्या गोष्टीमुळे कदाचित या भावांची उत्सुकता वाढली नसती. कदाचित यामुळे त्यांना या माणसाबद्दल थोडी शंकाही आली असती. किमान त्याने देवासाठी साक्ष दिली. मला वाटतं तुम्ही हे लक्षात घ्यावे की योसेफ कधीही देवासाठी साक्ष देण्याची संधी सोडत नाही. निश्चितच तो येथे साक्ष देत आहे. तो नेहमीच देवाला त्याच्या जीवनाचा मार्गदर्शक म्हणून गौरव देणार आहे. किमान तो देवाचे भय बाळगतो या विधानामुळे भावांना असा विश्वास वाटला पाहिजे होता की त्याच्या हातून त्यांना न्याय मिळेल. आता आपण 19 आणि 20 ही वचनं वाचूया. तुम्ही सरळ माणसे असला तर तुम्हा भावातल्या एकास तुमच्या या बंदीगृहात राहू द्या आणि तुमच्या घरच्यांची उपासमार निवारण्यासाठी तुम्ही धान्य घेऊन जा आणि तुमच्या धाकट्या भावास मजकडे घेऊन या, म्हणजे तुमचे म्हणणे खरे ठरेल व तुमचे मरण टळेल. त्यांनी तसे केले. हे भाऊ पुरुष आहेत. त्यापैकी काही 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत आणि आता ते स्वतःला एका खऱ्या संकटात सापडतात. देवाचे भय मानणाऱ्या व्यक्तीकडून त्यांना हाताळले जात आहे, परंतु ते घाबरले आहेत, कारण त्यांना माहीत नाही की तो काय करणार आहे. योसेफ त्यांना खरे पुरुष आहेत की नाही हे पाहण्यासाठी त्यांची परीक्षा घेण्याचा बहाणा करतो, परंतु त्याला खरोखरच त्याचा धाकटा भाऊ पुढच्या वेळी यावा अशी इच्छा आहे. यावेळेस आपण 21वं वचन वाचूया. मग ते एकमेकास म्हणाले, आपण आपल्या भावाच्या बाबतीत खरोखर अपराधी असता व आपण त्याचे दुःख पाहिले असताही त्याचे ऐकले नाही, म्हणून हे दुःख आपणावर आले आहे. येथे जे घडत आहे ते खूपच मनोरंजक आहे. ते हिब्रूमध्ये बोलत आहेत आणि योसेफ त्यांना समजू शकतो. योसेफ त्यांच्याशी दुभाषाद्वारे बोलत आहे. त्याला ते करण्याची गरज नव्हती, पण तो स्वतःला मिस्री असल्याचे भासवत असल्याने त्याने ते केले. येथे आपल्याला दिसते की भाऊ त्यांच्या अपराधांची खरी कबुली देत आहेत. वाचूया आपण 22वं वचन. रऊबेन त्यास म्हणाला, मुलास काही अपाय करू नका असे मी तुम्हाला सांगितले नव्हते काय? पण तुम्ही माझे ऐकले नाही. पहा, आता त्याच्या रक्ताचा बदला द्यावा लागत आहे. त्यांना वाटते की त्यांच्याबरोबर जे घडत आहे ते त्यांनी योसेफाबरोबर केलेल्या वागणुकीचा सूड देव घेत आहे. आता आपण पाहू की शिमोनाला ओलीस म्हणून ठेवण्यात येते. वाचूया त्याच्यासाठी 23 आणि 24 ही 2 वचने. योसेफाचे व त्यांचे भाषण दुभाषातर्फे चालले होते, म्हणून आपण बोललो ते त्याला समजले असेल असे त्यास वाटले नाही. तो त्यांच्यापासून एका बाजूस जाऊन रडला. मग परत येऊन तो त्यांच्याशी बोलू लागला. त्याने त्यांच्यातून शिमोनास काढून त्यांच्या देखत बांधिले. ते म्हणतात की त्यांनी योसेफावर केलेल्या वाईट कृत्यामुळे त्यांच्यावर हे वाईट घडत आहे. त्यांना आता खरोखर पश्चाताप झाला आहे. योसेफाला हे सर्व ऐकू येते आणि तो त्यांच्याकडे वळतो.
त्यांच्याकडे जाऊन त्यांच्यापैकी प्रत्येकाला घट्ट मिठी मारून त्यांना भाऊ म्हणायला त्याला आवडले असते. पण तो असे करण्याचे धाडस करत नाही, कारण त्याला ठाऊक होते की तो कधीही बन्यामीनला येथे आणू शकणार नाही. तो आता त्यांची खरी परीक्षा घेतो. त्यांना एका भावाला म्हणजे शिमोनाला मागे सोडून जावे लागणार आहे. या सर्व गोष्टींमुळे योसेफ इतका भावनिक झाला होता की त्याला रडावे लागले. पण तो बाजूला जाऊन तोंड धुतो. मग तो पुन्हा आत येतो, जणू काहीच घडले नाही. मला माहीत नाही की शिमोनाला का निवडले. कदाचित योसेफ खोलीतून बाहेर पडताना त्याच्या भावांनी तो पर्याय निवडला की शिमोनाने तेथे राहावे आणि योसेफाने तो पर्याय स्वीकारला असावा. वाचूया आपण 25वे वचन. मग योसेफाने आज्ञा दिली की त्यांच्या गोण्यात धान्य भरा, प्रत्येकाचा पैसा ज्याच्या त्याच्या गोणीत टाका, वाटेसाठी शिधा सामुग्री द्या. आणि त्याप्रमाणे त्यांची व्यवस्था झाली. तो त्यांचे पैसे घेऊ शकला नाही, म्हणून त्याने त्यांना धान्याचे पैसे परत दिले नाहीत, तर घरी जाण्यासाठी अन्नही दिले. वाचूया आपण 26 ते 28 वचने. ते गाढवांवर धान्य लादून तेथून निघाले. त्यातल्या एकाने वाटेत उतार शाळेत आपल्या गाढवाला दाणा देण्यासाठी आपली गोणी उघडली. तेव्हा आपला पैसा गोणीच्या तोंडाशी असलेला त्याने पाहिला आणि तो आपल्या भावांना म्हणाला, माझा पैसा परत केला आहे, पहा हा माझ्या गोणीत आहे. तेव्हा त्यांच्या काळजाने ठाव सोडिला. ते थरथर कापत एकमेकांकडे वळून म्हणाले, देवाने आपणास हे काय केले. त्यांना वाटते की हा त्यांच्यावर देवाचा न्यायदंड आहे. तुमचे पैसे तुम्हाला परत मिळाले असते तर साधारणपणे ही चांगली बातमी आणि एक अद्भुत गोष्ट असती. आपण ते खरोखर प्रोत्साहन म्हणून घेऊ. बरं, हे या माणसांसाठी नव्हते. त्यांना आधीच असे वाटत आहे की मिसरमध्ये या कडक शासकाने त्यांच्यासाठी परिस्थिती इतकी कठीण केली आहे. यामुळे त्यांची चिंता आणखीनच वाढली आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल की ते ताबडतोब मिसरला का परतले नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही काय केले असते? मला वाटते की त्यांना भीती वाटत होती की ते परत गेले असते तर ते खरोखरच परिस्थिती आणखीन चिघळली असती. मग हा माणूस त्यांच्यावर पैसे चोरल्याचा आरोप करेल. ते कोणताही धोका पत्करत नाहीत. ते घरी जातात आणि पुढच्या वेळी परत आल्यावर पैसे आणण्याचा त्यांचा हेतू आहे. आता आपण पाहतो की 9 भाऊ घरी परतले. यासाठी आपण वाचूया 29 ते 34 ही वचनं. परंतु माझी विनंती आहे, कृपया आपण ही वचने स्वतः वाचावीत. या ठिकाणी आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की शिमोनाला त्यांनी मिसरमध्येच सोडले आहे. यावेळेस आपण 35व्या वचनाकडे येऊया. ते आपल्या गोणी रिकाम्या करीत असता प्रत्येकाची पैशाची थैली ज्याच्या त्याच्या गोणीत आढळली. त्यांनी व त्यांच्या बापाने त्या पैशांच्या थैल्या पाहिल्या तेव्हा ते फार घाबरले. अर्थातच त्यांना वाटले की ही एक फसवणूक आहे. वाचूया आपण 36वं वचन. त्यांचा बाप याकोब त्यास म्हणाला, तुम्ही माझी व माझ्या मुलांची ताटातूट केली आहे. योसेफ नाहीसा झाला, शिमोन नाही, आणि तुम्ही बन्यामीनालाही घेऊन जाऊ पाहता. मजवर ही सर्व अरिष्टे आली आहेत. बिचारा म्हातारा याकोब, तो पूर्वीसारखा आपल्याला माहीत असलेला अहंकारी माणूस नाही, किंवा तो विश्वासू माणूस नाही जे आपण थोड्या वेळाने पाहणार आहोत. पण तो वाढत आहे. तो आता बढाई मारत नाही तर खूप निराशावादी आहे. तो म्हणतो या सर्व गोष्टी माझ्या विरुद्ध आहेत. त्याचा मुलगा योसेफ असे काही बोलला नसता, पण याकोब तेच म्हणत आहे. योसेफही पौलाने इतक्या वर्षानंतर लिहिलेल्या गोष्टीच बोलला असता. रोमकारास पत्र याचा 8वा अध्याय आणि 28 या वचनामध्ये म्हटलेलं आहे, परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यास देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. तसेच फिलिप्पीकरास पत्र याचा 1 अध्याय आणि 6व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, ज्याने तुमच्यासाठी चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल, हा मला भरोसा आहे. प्रियांनो, यावेळेस आपण उत्पत्ती याचा 42वा अध्याय आणि 37 आणि 38 ही वचनं वाचूया.
मग रऊबेन आपल्या बापास म्हणाला, मी जर त्यास तुमच्याकडे घेऊन आलो नाही तर माझे 2 मुलगे मारून टाका. त्याला माझ्या हवाली करा, मी त्यास परत आपल्याकडे आणील. तो म्हणाला, माझ्या मुलास मी तुम्हाबरोबर पाठविणार नाही, कारण त्याचा भाऊ मेला आहे आणि तो एकटाच राहिला आहे. ज्या मार्गाने तुम्ही जात आहात त्यात त्याच्यावर काही अरिष्ट आले तर तुम्ही मला दुःखी करून हे माझे पिकलेले केस अधोलोकी उतरावयास कारण व्हाल. याकोबाचे आयुष्य या मुलाच्या म्हणजेच बन्यामीनाच्या आयुष्यात गुंतलेले होते. प्रियांनो, पहा, योसेफ त्याचा आवडता होता, कारण तो त्याचा प्रिय राहेलचा पहिला मुलगा होता. आता योसेफ गेला आहे, जो त्याच्यासाठी एक दुःखद क्षण आहे. आता त्याला राहेलचा हा दुसरा मुलगा गमवण्याची शक्यता आहे आणि तो म्हणतो की जर असे घडले तर तो मरेल. अगदी स्पष्टपणे सांगायचे तर तो मरेल. त्याचे जीवन पूर्णपणे बन्यामीनाच्या आयुष्यात अडकलेले होते. तो त्याच्या उजव्या हाताचा मुलगा आहे. तो याकोबासाठी चालण्याची काठी आहे. याकोब त्याच्यावर अवलंबून आहे. गेल्या काही वर्षांपासून तो हेच करत आहे. म्हणून याकोब म्हणतो की तो त्याला मिसरला जाऊ देणार नाही. दरम्यान बिचारा शिमोन तुरुंगात अडकून पडला आहे. आता आपण उत्पत्ती अध्याय 43 कडे वळत आहोत. या अध्यायामधील विषय आहेत, याकोब आपल्या मुलांना मिसरला पाठवतो. दुसरा विषय, भावांचे योसेफाच्या घरी आतिथ्य केले जाते. दुष्काळाच्या गंभीरतेमुळे याकोबाच्या मुलांना बन्यामीनसह मिसरला परतण्यास भाग पाडले जाते, जिथे ते पुन्हा योसेफाला भेटतात आणि बन्यामीनला योसेफ समोर सादर करतात. यावेळीही योसेफ त्यांना स्वतःची ओळख करून देत नाही. उत्पत्तीच्या पुस्तकातील हा सर्वात नाट्यमय अध्याय आहे, यात शंका नाही. योसेफासमोर बन्यामीनचे दर्शन खूपच हृदयस्पर्शी आहे. त्यांना पुन्हा देशात आणणारी गोष्ट म्हणजे दुष्काळाची गंभीरता. जर दुष्काळ समाप्त झाला असता तर मला वाटते की शिमोनाने त्याचे उर्वरित आयुष्य मिसरच्या तुरुंगात घालवले असते, किमान योसेफ त्याला सोडेपर्यंत. आता आपण याकोब आपल्या मुलांना इजिप्तला पाठवतो या विषयाकडे वळूया. 43वा अध्याय आणि पहिली 2 वचनं आपण वाचूया. तेव्हा दुष्काळ कडक होता. त्यांनी मिस्राहून आणलेले धान्य खाऊन संपविले. तेव्हा त्यांचा बाप त्यास म्हणाला, पुन्हा जाऊन आपल्यासाठी थोडी अन्नसामुग्री खरेदी करा. याकोबाला कळले की जर ते पुन्हा मिसरला गेले नाहीत तर ते उपाशी मरतील. यावेळेस आपण वाचूया 3 ते 5 ही वचने. तेव्हा यहूदा त्यास म्हणाला, त्या मनुष्याने आम्हास अगदी निक्षून सांगितले आहे की तुमच्या भावास तुम्ही आपल्या बरोबर आणले नाही तर माझे तोंड तुम्हाला पाहता येणार नाही. तुम्ही आमच्या भावास आम्हाबरोबर पाठवाल तर आम्ही जाऊन तुम्हासाठी अन्नसामुग्री विकत आणू. पण जर तुम्ही त्याला पाठविणार नसला तर आम्ही जाणार नाही, कारण त्या मनुष्याने आम्हास सांगितले आहे की तुमच्या भावास तुम्ही बरोबर आणले नाही तर माझे तोंड तुम्हाला पाहता येणार नाही. तो मनुष्य त्यांचा भाऊ योसेफ आहे, पण त्यांना ते माहीत नाही. त्याने मांडलेला प्रस्ताव त्यांच्यासाठी इकडे आड आणि तिकडे विहीर असा होता आणि त्यांना माहीत होते की त्याचा हेतू त्यांना अडचणीत आणण्याचा आहे. यहूदा त्याच्या वडिलांना अगदी स्पष्टपणे सांगतो, जर आपण तिथे गेलो तर आपण बन्यामीनला आपल्यासोबत ठेवले पाहिजे. तुम्ही त्याला आधी पाठवले नसते, पण यावेळी तो आमच्यासोबत नसल्यास जाण्यात काहीच अर्थ नाही, कारण तो माणूस आम्हाला भेटणार नाही. वाचूया आपण 6 आणि 7 ही वचने. मग इस्रायल म्हणाला, आणखी एक भाऊ आहे, हे त्या मनुष्याला सांगून माझ्यावर हे अरिष्ट का आणले. तेव्हा ते म्हणाले, त्याने आम्हाविषयी व आमच्या घराण्याविषयी बारकाईने विचारले. तो म्हणाला, तुमचा बाप अजून जिवंत आहे काय? तुम्हाला आणखी एखादा भाऊ आहे काय? त्याच्या प्रश्नांची उत्तरे आम्हास द्यावी लागली. तुम्ही आपल्या भावास घेऊन या असे आम्हास तो सांगेल, हे आम्हाला आधी कसे कळावे. बिचारा म्हातारा याकोब खरोखरच निराश झाला आहे. तो म्हणतो, तुम्हाला आणखी एक भाऊ आहे हे तुम्ही सुरुवातीलाच का सांगितले? योसेफाला हे माहीत होते, हे त्याला कळत नाही. पण याकोबाची इच्छा होती की त्याच्या मुलांनी आपले तोंड बंद ठेवायला हवे होते. यावेळेस आपण 8 आणि 9 ही 2 वचनं वाचूया. यहूदा आपला बाप इस्रायल यास म्हणाला, मुलास मजबरोबर पाठवा, म्हणजे आम्ही मार्गस्थ होऊ.
अशाने आम्ही, तुम्ही आणि आमची मुले बाळे वाचतील, मरणार नाहीत. मी त्याचा जामीन होतो, त्याची हमी मी घेतो. मी त्याला परत आणून आपल्या स्वाधीन केले नाही तर आपला मी निरंतरचा दोषी ठरेन. या भावांनी त्यांच्या वडिलांना दिलेल्या उत्तर खरोखरच अगदी वाजवी होते. त्यांनी त्याला सांगितलंय की त्यांचा हेतू त्या मनुष्याला सर्व काही सांगण्याचा नव्हता, तर तो त्यांची चौकशी करत राहिला. तो त्याची माहिती घेणार होता आणि तोपर्यंत थांबणार नव्हता. आम्हाला ते माहीत आहे. मग यहुदा बन्यामीनचा जामीनदार म्हणून पुढे येतो. प्रियांनो, आज तुमच्याकडे आणि माझ्याकडे एक जामीनदार आहे आणि तो यहुदाच्या वंशातून आला आहे. प्रभू येशूने ती जागा घेतली आणि माझा मेंढपाळ बनला. माझी जागा घेतली आणि माझा दंड घेतला. मी त्याच्या दर्जाला पूर्ण करू शकलो नाही. मी त्याच्या पातळीपर्यंत येऊ शकलो नाही. पण प्रभू येशूने हस्तक्षेप केला आणि माझा जामीनदार बनला आणि माझ्यासाठी त्याचे जीवन दिले. येथे ख्रिस्ताचे सुंदर चित्र दिसत आहे. आता आपण उत्पत्ती 43 अध्याय आणि त्याचं 10वं वचन आपण वाचणार आहोत. आम्ही विलंब केला नसता तर आता आमची दुसरी खेप झाली असती. यहुदा म्हणतो, जर तुम्ही बन्यामीनला जाऊ दिले असते तर आम्ही तिथे पोचलो असतो आणि आत्तापर्यंत घरी परतलो असतो. वाचूया आपण 11वं वचन. मग त्यांचा बाप इस्रायल त्यास म्हणाला, असेच असेल तर मग एवढे करा, या देशात उत्पन्न होणारे मोलवान पदार्थ त्या मनुष्यास भेट म्हणून आपल्या गोणीत घालून न्या. थोडा डिंक, थोडा मध, मसाला व गंधरस आणि काही पिस्ते व बदाम घेऊन जा. तुम्हाला येथे लक्षात येईल की त्यांना धान्याची कमतरता होती. त्यांच्याकडे भाकरीची, जीवनावश्यक वस्तूची कमतरता होती. स्पष्टपणे त्यांच्याकडे मध, काजू आणि मसाले होते. म्हणून याकोब म्हणतो की त्यांनी त्या माणसाला भेट पाठवावी. जणू काही तो भेटवस्तूसह म्हणत आहे, चला त्या मनुष्याची चांगली बाजू ही पाहूया. वाचूया आपण 12 ते 14 ही वचनं. दुप्पट पैसा बरोबर न्या. तुमच्या गोणीच्या तोंडी जो पैसा परत आला तोही परत घेऊन जा. कदाचित काही चूक झाली असेल तर आता आपल्या भावास बरोबर घेऊन त्या मनुष्याकडे जावयास निघा. त्या मनुष्यापुढे तुम्ही गेला म्हणजे सर्वसमर्थ देवाला तुमचा कळवळा येवो आणि तुमचा भाऊ बन्यामीन यास तो मनुष्य परत तुमच्या हवाली करो आणि यावर मी आपल्या मुलांना मुकलो तर मुकलो. या ठिकाणी आपण पाहतो की म्हातारा याकोब बन्यामीनाला सोडून देतो आणि त्याला त्याच्या मोठ्या भावांसह जाऊ देतो. आता तो नाट्यमय क्षण येतो जेव्हा ते पुन्हा योसेफासमोर उभे राहतात. वाचूया आपण 15वं वचन. मग त्या मनुष्याने ती भेट बरोबर घेतली, दुप्पट पैसा हाती घेतला आणि बन्यामीनाला घेऊन ते मिसर देशास निघून गेले व योसेफापुढे जाऊन उभे राहिले. योसेफाची नजर बन्यामीनावर पडली तेव्हा त्याच्या भावना किती तीव्र झाल्या असतील याची तुम्ही कल्पना करू शकता. प्रियानो, येथे आपण थांबूया आणि पुढील भागात योसेफ काय करतो हे पाहू. तोपर्यंत देवाच्या आज्ञेत राहा आणि त्याला गौरव द्या.
प्रियांनो, आजच्या संदेशातून आपण शिकलो की देव आपल्याला बदलण्यासाठी कधीकधी कठीण परिस्थितीचा उपयोग करतो. योसेफाच्या भावांनी आपल्या चुकीची जाणीव केली आणि त्यांच्या अंतःकरणात पश्चाताप सुरू झाला. या प्रक्रियेत देव त्यांना योग्य मार्गावर आणत होता. या भागातून आपण एक मोठा धडा शिकतो. पश्चाताप, नम्रता आणि देवावर विश्वास ठेवणे यामुळे आपल्या जीवनात बदल घडतो. कधीकधी देव आपल्याला परीक्षेतून नेत असतो, पण त्या परीक्षांचा उद्देश आपल्याला नष्ट करणे नसून आपल्याला अधिक मजबूत बनवणे हा असतो. पुढील भागात आपण पाहू की योसेफ आणि त्यांच्या भावांची भेट पुढे कशी घडते आणि देवाची योजना कशी पूर्ण होते. तोपर्यंत देवाच्या आशीर्वादात राहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी. मनुष्य याचा अर्थ विसर पाडणारा. आजचा प्रश्न, धान्य आणण्याच्या पहिल्या खेपेस कोणाला ओलीस म्हणून ठेवण्यात आले? ए. बन्यामीनला, बी. यहुदाला, सी. शिमोनाला, डी. लेवीला. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.